नमस्कार, मी सुधा. महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश ज्वेलर्स आणि सराफ हडपसर. आवळात देऊन कोहळा काढणे या म्हणीचा प्रत्यय नुकताच पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये पाहावयास मिळालाय. पैसे लुटण्याच्या इराद्याने चोरट्यांनी नामी शक्कल लढवल्याचं समोर आलंय. चोरट्यांनी चक्क रस्त्यावर 2-4 नोटा फेकल्या होत्या. रस्त्यावर पडलेल्या या नोटा उचलण्याच्या मोहापायी जे बाईकस्वार उतरायचे त्यांच्या दुचाकीवरील ऐवज लुटून पसार होण्याचा त्यांचा प्लॅन होता. या योजनेनुसारच बाईकवरून खाली उतरलेल्या एका दुचाकीस्वाराने 2,33,000 रुपये चोरीला गेल्याची घटना गुरुवारी दुपारी इंदापूर शहरात घडली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमधून 2,33,000 रुपये घेऊन फिर्यादी घराच्या दिशेने जात होता. यावेळी इंदापूर शहरातील हिरो मोटरसायकल शोरूमच्या जवळ असलेल्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तींनी लबाडीच्या उद्देशाने 2-4 नोटा टाकलेल्या होत्या. त्या उचलण्याच्या नादात फिर्यादी बाईकवरून उतरला आणि हीच संधी साधून त्याच्या बाईकच्या हँडलला अडकवलेली पैशाची पिशवी अज्ञात चोरांनी लंपास केली. या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे ही घटना पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. काल स्टेट बँकेतून 2,33,000 रुपये घेऊन जात असताना भोसले नावाचे फिर्यादी यांना अज्ञात 3 इसमांनी तुमचे पैसे रस्त्यावर पडलेले आहेत असे सांगून त्या फिर्यादी भोसले हे तिथं गाडी लावून रस्त्यावर पडलेली पैशाची खात्री करून घेण्यासाठी खाली उतरला असता त्या 3 चोरट्यांनी मोटरसायकलीवरून ते पिशवी लावलेली जी पैशाची बॅग आहे ती बॅग घेऊन पसार झालेल्या आहे. त्या बाबतीमध्ये इंदापूर पोलीस स्टेशन येथे 3 चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याबाबत 3 तपासाची टीम रवाना करण्यात आलेली आहे. लवकरात लवकर सदरचे आरोपी अटक करण्यात येतील.